आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगावात दिल्लीतील आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल ऐतिहासिक विजय रॅली उत्साहात संपन्न। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर झालेल्या जन आंदोलनाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर माणगाव येथील बौद्ध समाज गावातील नागरिक यांच्या वतीने विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीला गावातील सर्व समाजातील नागरिक, युवक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून महात्मा फुले सभागृह येथून करण्यात आली। संघर्षाचे महत्त्व आणि शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेची गरज याविषयी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले। त्यानंतर महात्मा फुले सभागृहातून विजय रॅलीला सुरुवात झाली। ही रॅली संविधान चौक, गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली। रॅली दरम्यान संविधान, शिक्षण आणि सामाजिक न्याय, भाजप विरोधी घोषणा देण्यात आल्या। हातात मेणबत्त्या आणि फलक घेऊन सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी एकजूट दर्शवली। रॅलीमध्ये गावातील सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्य आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी असलेली बांधिलकी अधोरेखित केली। संविधान चौक माणगाव रॅलीची सांगता करण्यात आली। या यशस्वी आयोजनाबद्दल बौद्ध समाज माणगाव यांच्या वतीने सर्व सहभागी ग्रामस्थ, युवक, महिला, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सणदी। शिक्षण वाचवा, देश वाचवा। शिक्षण वाचवा, देश वाचवा। शिक्षण वाचवा, देश वाचवा। शिक्षण वाचवा, देश वाचवा। भारतीय संविधानाचा जय हो। भारतीय संविधानाचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। भारतामध्ये परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी तयारी करत असतात, पण सरकारच्या चुकीच्या शिक्षण प्रणालीमुळे, धोरणामुळे या नीट या परीक्षेची पेपरफुटी झाली। या पेपरफुटीमुळे 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। खरोखरच ही शरमेची अशी गोष्ट आहे आणि 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळं देशाचे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर मैदानामध्ये एक उपोषण ठेवलं। हे उपोषण देखील सरकारनं एक असंविधानिक मार्गाने थांबवण्याचा प्रयत्न केला। तसेच CJP पार्टी जी आहे आपली, अभिजित दिपके यांनी या आंदोलनाचं लीड केलं। हे आंदोलन करत असताना जंतर मंतर मैदानावर या भाजप सरकारने अमानुष असं मारहाण या विद्यार्थ्यांच्यावर केलं। विद्यार्थ्यांना अक्षरशः लाठीला खेळ लावून त्यांना मारहाण केली। खरोखर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की जी काही नीट परीक्षा आहे किंवा इतर परीक्षा या पारदर्शकपणे घेतल्या जाव्यात। दुसरी गोष्ट आहे, जे काही क्लास माफिया, जे कोण नीट पेपरफुटीसाठी कारणीभूत होतं त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी। देशाचे जे काही केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, त्यांचा राजीनामा या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन केलं होतं। आणि खरोखर या विद्यार्थ्यांना एक मोठं असं यश आलेलं आहे की या देशाचे शिक्षण मंत्री या भाजप सरकारमध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे, कोणत्या तरी मंत्र्यानं राजीनामा दिलेला आणि या मुलांनी ते त्यांना करायला लावण्यास भाग पाडलेला आहे। तर खरोखर या मुलांचं आम्ही अभिनंदन करतो। बौद्ध समाजामार्फत अभिजित दिपके असेल, सोनम वांगचुक असेल, CJP पार्टीला आम्ही समर्थन देतो व त्या मुलांचं अभिनंदन करतो। त्यांना भरपाई मिळाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्यावरती जे काही आरोप केलेले आहेत किंवा FIR दाखल केलेला आहे किंवा ते पाठिंबा घेतला पाहिजे। या प्रमुख मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी जवळजवळ 36 दिवस या जंतर मंतर मैदानावरती हे आंदोलन केलेलं होतं, परंतु सरकारमधला एकही मंत्री त्यांना 26 दिवस भेटलेला नाही। कोणत्या प्रकारची त्यांच्यावर चर्चा केली नाही। अगदी हुकुमशाही पद्धतीनं हे आंदोलनाकडे त्यांनी बघितलेलं आहे आणि शेवटी 20 जुलै 2026 रोजी अभिजित दिपके आणि त्यांचे जे सहकारी यांनी या जंतर मैदानावरून या संसदेवरती मोर्चा काढलेला होता आणि या मोर्चामध्ये सगळे हजारो तरुण त्यामध्ये सहभागी झालेले होते। असं असताना सुद्धा या दिल्ली पोलीस आणि विद्यार्थ्यांची लाठीचार्ज केलेला आहे, पॅनल गनचा वापर केलेला आहे, अश्रुद्रांचा वापर केलेला आहे।
आणि अमानुषपणे विद्यार्थ्यांचा इतका त्यांना म्हणजे मारलेला आहे की विचारू नका. त्या विद्यार्थ्यांची काय मागणी होती? शिक्षण प्रणालीमध्ये पावित्र्य निर्माण व्हावं, शिक्षण प्रणाली सुधारावी, हीच त्यांची मागणी होती. आणि या मागणीसाठी विद्यार्थ्यांना मार खावा लागलेला आहे आणि याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि शेवटी मग नंतर मारहाण झाल्यानंतरच मग या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. आणि या विद्यार्थी आंदोलन यशस्वी झाल्यामुळे या सर्व आंदोलनकर्त्याचं आमच्या बौद्ध समाजाच्या वतीनं मी त्यांना हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि हे विजय आणि संपूर्ण बौद्ध समाज किंवा माणगाव नागरिकांच्याकडून त्यांचं अभिनंदन करतो. आणि हे विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे, कारण शिक्षण व्यवस्था सुधारल्याशिवाय ते सुधारणार नाही. ही खऱ्या अर्थानं राष्ट्र मागणी होती. इतकंच म्हणून माझे 2 शब्द. संपूर्ण भारतातील विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या मागण्या मांडण्यासाठी हजर होते. कारण लोकशाहीमध्ये या नालायक सरकारनं आपला काय असेल ते आदेश लिहून घेत होते. त्यासाठी सर्व तरुणांनी जंतर मंतरवर वेगवेगळ्या जातीचे असतील, पण फक्त आम्हाला अभिमान एवढा आहे की बाबासाहेबांचा निळा झेंडा, बाबासाहेबांचा कायदा आणि तिकडे जय भीम, फक्त जय भीमचाच नारा त्या ठिकाणी होता. अभिमान आहे आम्हाला, कारण बाबासाहेबांचा कायदा आता सर्वसामान्य जनतेला कळलेला आहे. आणि इथून पुढे जे नालायक भाजपच्या नादाला लागतील किंवा भाजप प्रणित काम करतील त्यांना इथून पुढे आपण सोडायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि संविधानानं जे दिलेलं आहे, संविधानाचा विजय झालेला आहे.